नमस्कार. मी नॅचरोपॅथ पूनम आणि माझ्या नॅचरोपॅथी फूड रेसिपी चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे विड्याच्या पानाची आणि दाखवणार आहे विड्याच्या पानांचा काढा. तर विड्याच्या पानांचा काढा बनवतानाच आपण त्याची माहिती बघूयात. तर चला मग विड्याच्या पानांचा काढा बनवूयात. हा आहे विड्याच्या पानांचा काढा. 2000 वर्षापासूनच विड्याची पानांचा उपयोग होत आहे. श्रीलंकातील पाली भाषेतील महावस्मा या जुन्या ग्रंथात विड्याच्या पानांचा उल्लेख आहे. आता विड्याची पाने माझ्याकडे जी होती ती मी स्वच्छ चिंचेच्या पाण्यातून धुवून घेते. चिंचेच्या पाण्यातून का तर आपण जेव्हा पाने बाहेरून आणतो तेव्हा बाहेर झाडांवरती कीटकनाशकांची फवारणी होत असते, जसं डीडीटी, पुन्हा ब्लिचिंग पावडर, आणि त्या केमिकलचा आपल्या शरीराला कुठलाही परिणाम होऊ नये म्हणून केमिकल निघून जावेत म्हणून चिंचेच्या पाण्यातून मी त्यांना धुवून घेतलेला आहे. आता स्वच्छ पाण्यामधून पण धुवून काढते. विड्याच्या पानांचे मूळ हे मलेशिया आहे. त्यानंतर त्याचा प्रसार आशिया, मादागास्कर, नंतर पूर्व आफ्रिकाकडे झाला. भारतामध्ये तमिळनाडू, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, ओरिसा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश या प्रदेशात विड्याच्या पानांचे मळे आहेत. पाहुण्यांना पान सुपारी देण्याची पद्धत संपूर्ण भारतामध्ये प्रचलित आहे. आता मी तुम्हाला दाखवते विड्याच्या पानांचा काढा. त्यासाठी मी घेतलंय 2 ग्लास पाणी. आता हा 2 ग्लास पाणी आपल्याला एक चहाचा कप होईल एवढा, म्हणजे 2 चहाचे कप होतील एवढा आटवायचा आहे. आता ही स्वच्छ धुतलेली विड्याची पाने स्वच्छ कात्रीने कापून घेते. देठ काढून टाकते. या विड्याच्या पानांचा उपयोग सुगंधी पदार्थ व पोटातील वायुनाशक म्हणून अनेक वर्षापासून होत आहे. आता धुतलेली कट केलेली पाने पाण्यामध्ये टाकली आणि त्याला चांगलं उकळी येऊन देते. उकळी येऊन त्याला आटवायचं पण आहे आपल्याला. तर विड्याची पानांचं हे स्त्रावस्तंभक, रक्तस्तंभक असून काम उत्तेजकही आहेत. तसेच अनेक किरकोळ रोगांवर घरगुती उपाय म्हणून विड्याच्या पानांचा उपयोग होतो. जसं काही ऍसिड रिफ्लेक्स, गॅस्ट्रिक प्रॉब्लेम, ऍसिडिटी, गॅस्ट्रो रिफ्लेक्स. आता मी तुम्हाला हा विड्याच्या पानांचा काढा दाखवते, तो पण मी ऍसिडिटी आणि गॅस्ट्रो रिफ्लेक्स आणि गॅस्ट्रिकच्या अनेक प्रॉब्लेम वरती हा काढा आहे. तसेच मूत्रविकारामध्ये पण विड्याच्या पानांचा उपयोग होतो. विड्याच्या पानांचा रस दुधामध्ये मिसळून साखर घालून दिल्यास लघवी मोकळी होते. तसेच डोकेदुखी जर असेल तर विड्याच्या पानांचा रस डोक्याला लावला तर डोके दुखणे थांबतं व शांत वाटतं. श्वसन विकार असेल तर लहान मुले, वृद्ध यांना विड्याची पानांचा उपयोग उपयुक्त आहे. विड्याची पाने ही मोहरीच्या तेलामध्ये भिजवून गरम करून छातीवर लावावीत. कफ मोकळा होतो, बाहेर पडतो. सूज आली असेल तर सुजलेल्या सांध्यांवर, वृक्षणावर पाने लावावी. सूज व वेदना कमी होतात. कंबरदुखी असेल तर विड्याच्या पानांचा रस खोबरेल तेलामध्ये मिसळून कमरेला चोळावा. कंबरदुखी कमी होते. तसेच विड्याच्या पानांचे अजूनही अनेक उपयोग आहेत. आता मी तुम्हाला सांगितलं की हा काढा जो बनवते मी तो ऍसिड रिफ्लेक्स, गॅस्ट्रो प्रॉब्लेम साठी आहे. तर हा विड्याच्या पानांचा जर कोणाला ऍसिडिटी, गॅस्ट्रो रिफ्लेक्स, ऍसिड रिफ्लेक्स असे प्रॉब्लेम असेल तर हा विड्याच्या पानांचा काढा हा आठवडाभर घेतला सकाळी आणि संध्याकाळी तर फायदा होतो. एक आठवडाभर हा विड्याच्या पानांचा काढा घ्यायचा. दुसऱ्या आठवड्यात जिरा आपण जो घरी वापरतो तो जिऱ्याचा काढा घ्यायचा आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये मेथीचा काढा. असं जर घेतला तर तुमचा ऍसिड रिफ्लेक्स, गॅस्ट्रो रिफ्लेक्स हे प्रॉब्लेम बऱ्या प्रकारे कमी होऊ शकतात. आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आपण बघतो की जेव्हा आपण आपल्याकडे मोठ्या मोठ्या पंक्ती असतात किंवा जेवण असतं आणि तेव्हा जर खूपच हेवी जेवण झालं असेल तर आपण पान खातो. तर पान म्हणजे काय तर हे विड्याचीच पाने असतात, कारण ती पचनासाठी चांगली असतात. म्हणून जर आपण जेवणानंतर कधी कधी हेवी जेवण करतो तेव्हा या विड्याच्या पानांचा विडा म्हणजेच पान, जसं त्याच्यामध्ये वेलची, लवंग, पुन्हा बडीसोप आणि गुलकंद जर टाकून आपण हे पान घेतलं तर हे पचनासाठी पण चांगलं असतं. कधी कधी हा उपायही आपण करू शकतो. आता काढा तयार झालेला आहे. मी गॅस बंद केलेला आहे. आता याच्यावरती
मी झाकण ठेवेन. कशी वाटली तुम्हाला ही माहिती आणि मी सांगितलेले उपाय? तर काढ्याची रेसिपी नक्की करून बघा. झाकण ठेवल्यामुळे काय होतं, यातले जे पानातले जे अर्क असतं ते पूर्ण काढ्यामध्ये उतरतं. आता काढा तयार झालेला आहे. काढ्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल, माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच वेगवेगळ्या रेसिपीज आणि माहिती तुम्हाला या चॅनलवर नक्कीच मिळतील. आणि पुढच्या रेसिपीसाठी बेल आयकन प्रेस करा. काढा तयार आहे. थँक यू.